सकाळचे 6 वाजले होते. घरात सगळे झोपले होते. फक्त किचनमधून भांड्यांचा आवाज आणि कुकरच्या शिट्ट्या ऐकू येत होत्या. ही आरती होती, जिने युनिव्हर्सिटीमध्ये एम.कॉममध्ये टॉप केलं होतं. लग्नाच्या अगोदर ती एका बँकेत नोकरी करत होती. पण लग्नाच्या वेळी तिची होणारी सासू शोभाताई तिच्या वडिलांना हात जोडून म्हणाल्या होत्या, आरतीचे बाबा, आमच्या घरात पैशाची काही कमी नाही. माझा मुलगा राघव महिन्याला 1 लाख कमवत आहे. आमच्या घरातल्या सुना बाहेर नोकरी करत नाहीत. ती आमच्या घरात लक्ष्मी बनून राज्य करेल. सासूच्या सांगण्यावरून आरतीने लग्नाच्या अगोदर तिची नोकरी सोडली. पण लग्नाच्या 2 महिन्यांनंतर तिला राज्य करण्याचा खरा अर्थ समजला. राज्य करण्याचा खरा अर्थ होता पहाटे लवकर उठून घराची साफसफाई करून सासऱ्यांसाठी बिनसाखरेचा चहा, सासूसाठी वेगळा कडक चहा, नवऱ्यासाठी चहा, नाश्ता आणि टिफिन. आरती चपाती करत होती. तेवढ्यात तिची सासू अंगावर शॉल गुंडाळून किचनमध्ये आली आणि चहाचा कप बेसिनमध्ये ओतून टोमणा मारत म्हणाली, आरती, आज पण माझ्या चहामध्ये आलं आणि दूध कमी घातलं होतंस. तुझ्या माहेरी चहा असाच पाण्यासारखा कमी दूध घालून बनवला जायचा का? आरती मोठा श्वास घेत म्हणाली, आई, कालच तुम्ही बोलला होता की आल्यामुळे तुम्हाला पित्ताचा त्रास जास्त व्हायला लागला आहे. सुनेचं बोलणं ऐकून तिची सासू म्हणाली, आता तू मला शिकवणार आहेस का मी काय खायला प्यायला पाहिजे ते? 2 पुस्तकं काय शिकलीस? तुझं तर तोंड जास्त चालायला लागलं आहे. असं म्हणत तिची सासू पाय आपटत तिथून बाहेर निघून आली. सासूचे बोलणे ऐकून आरतीचे डोळे भरून आले. तिने खोलीत जाऊन नवऱ्याशी राघवशी बोलायचा प्रयत्न केला. त्यावेळी राघव त्याची टाय बांधत होता. आरती म्हणाली, राघव, आई प्रत्येक वेळी बोलताना माझ्या माहेराला का मध्ये घेऊन येत असतात? उठल्यापासून काम करत आहे, तरी पण त्यांना मी केलेलं कुठलंच काम का आवडत नाही? आरतीच्या आवाजात थकवा स्पष्ट जाणवत होता. बायकोचं बोलणं ऐकून राघवने रागात फोन उचलला आणि तिला झिडकारून म्हणाला, आरती, सकाळी सकाळी माझं डोकं खराब करत जाऊ नकोस. ती माझी आई आहे. तिचं वय झालं आहे. तू तिच्याशी जुळवून घेण्याचा का प्रयत्न करत नाहीस? प्रत्येक घरात सासूसुनांमध्ये चढाओढ चालूच असते. ही काही नवीन गोष्ट नाही. त्याला इग्नोर करत जा. असं म्हणत राघव त्याचा टिफिन घेऊन ऑफिसला निघून गेला आणि आरती एकटी खोलीत राहिली. खऱ्या आयुष्यात नवरा बायकोवर हात उचलत नाही. राघवने पण आरतीवर कधी हात उचलला नव्हता. पण त्याचं असं शांत बसणं आणि ही आईची सवय आहे असं बोलणं कुठल्या मारण्यापेक्षा जास्त दुःख, त्रास देत होतं. आरतीची डिग्री कपाटातल्या कुठल्या तरी कोपऱ्यात धूळ खात पडली होती. तिच्या लग्नाला 2 वर्ष झाली होती. त्याचवेळी घरात एक वादळ आलं. राघवची मोठी बहीण कविता नवऱ्याशी भांडण करून कायमची माहेरी येऊन राहिली. कविताचं म्हणणं होतं की तिला सासरी पहाटे लवकर उठायला लागतं आणि तिला तिथे कामवाली बनून राहायचं नाही. मुलीचं बोलणं ऐकून तिच्या आईने तिला मिठी मारली आणि म्हणाली, माझं बाळ, जोपर्यंत तुझा भाऊ जिवंत आहे तोपर्यंत तुला कुणाच्या समोर हात पसरायची गरज नाही. हे तुझं घर आहे. पण कविता आल्यामुळे आरतीचं आयुष्य खरंच नोकरांसारखं झालं. कविता दुपारी 12 वाजता झोपून उठायची. तिचे कपडे आरतीला धुवायला लागायचे. कविता रोज बाहेरून जेवण ऑर्डर करत असायची आणि त्याचं बिल राघव देत असायचा. जर कधी आरती थकून सोफ्यावर बसली तर कविता तिला टोमणा मारत म्हणायची, आरती, आज तू बनवलेल्या जेवणाला अजिबात चव नव्हती. असं वाटत होतं की जेवण बनवताना तुझं मन जेवण बनवण्यात नव्हतं. अगं आरती, तू माझा ड्रेस इस्त्री करून ठेवला आहेस का नाही? मला संध्याकाळी मैत्रिणींच्या सोबत बाहेर फिरायला जायचं आहे. कविता तिला 1 मिनिट पण शांत बसून देत नसायची. एक दिवस आरतीला खूप ताप आला. तिचं अंग तापात भाजत होतं. ती नवऱ्याला म्हणाली, राघव, आज माझ्या अंगात अजिबात त्राण नाही. आज तुम्ही बाहेरून जेवण ऑर्डर कराल का? किंवा ताईंना सांगाल आजच्या दिवस जेवण बनवायला? राघव तिच्या अंगाला हात लावून बघत होता. तेवढ्यात बाहेरून त्याच्या आईचा आवाज आला. त्याची आई म्हणाली, अरे राघव, तुझी बहीण उपाशी बसली आहे. तुझी बायको उठली का नाही? राघव आरतीकडे लाचार आणि विचित्र भित्र्या नजरेने बघत म्हणाला,
आरती, प्लीज यार, उठून तेवढी डाळ खिचडी बनवून दे ना. कविताताईला घरातलं जेवण आवडतं. थोडं समजून घेण्याचा प्रयत्न कर ना. नवऱ्याचं बोलणं ऐकून आरती तापात फणफणत उठली. तिचे हातपाय कापत होते. तरी पण त्याच अवस्थेत ती उठली आणि किचनमध्ये जाऊन तिने जेवण बनवलं. त्या दिवशी ती भाजीत मीठ घालायचं विसरून गेली. जेवण बनवताना तिच्या डोळ्यातून येणारं पाणी घरात कुणालाही दिसत नव्हतं आणि नाही तिचा आजारपण. प्रत्येकाला फक्त कामाशी मतलब होता. एक मुलगी माहेर येऊन महाराणी झाली होती आणि कुणाची तरी मुलगी घराची 24 तास कधीही सुट्टीवर न जाणारी कामवाली झाली होती. आरतीचं आयुष्य असं स्वतःच्या इच्छा मारून मनाविरुद्ध चालू होतं. एक दिवस आरतीच्या फोनवर फोन आला. तिच्या वडिलांना हार्ट अटॅक आला होता. तिच्या वडिलांना दवाखान्यात ॲडमिट केलं होतं. तिची आई दवाखान्यात एकटी रडत होती. वडिलांच्याबद्दल बातमी समजल्यावर आरती पळत दवाखान्यात गेली. डॉक्टरांनी सांगितलं की तिच्या वडिलांची लगेच बायपास सर्जरी करायला लागणार आहे. त्याचा खर्च 3 लाख रुपये येणार आहे. आरतीचे वडील एक क्लर्क होते आणि ते आता रिटायर्ड झाले होते. त्यांना मिळालेला सगळा पैसा आरतीच्या लग्नात खर्च झाला होता. आरती रडत नवऱ्याच्या जवळ आली आणि म्हणाली, राघव, माझ्या बाबांचा जीव धोक्यात आहे. डॉक्टरांनी ऑपरेशनसाठी 3 लाख उद्या सकाळी जमा करायला सांगितले आहेत. प्लीज राघव, तुम्ही मला 3 लाख रुपये उसने द्या. मी तुमचे सगळे पैसे परत देईन. मी परत नोकरी करायला सुरुवात करेन. प्लीज राघव, माझ्या वडिलांचा जीव वाचवा. मी तुमच्या पुढे हात जोडते. असं म्हणत तिने नवऱ्याचा हात पकडला. राघव परेशान झाला आणि आरतीला पैसे द्यायला तयार झाला. पण तेवढ्यात त्याची आई आणि बहीण तिथे आल्या. सुनेचं बोलणं ऐकून त्याची आई रागात ओरडत म्हणाली, राघव, तू वेडा झाला आहेस का? 3 लाख रुपये? अरे, पैसे काय झाडाला लागले आहेत का? आता कविताला नवीन पार्लर उघडायचं आहे. तू तिच्यासाठी 5 लाखांचं लोन घेतलं आहेस. आणि तसंही जावयाचं कुठलं कर्तव्य नसते सासऱ्याच्या आजारपणाचा खर्च उचलण्याचे. तिच्या नातेवाईकांना सांग, ते तिला मदत करतील. आरतीच्या डोळ्यात भीती आणि लाचारी स्पष्ट दिसत होती. आरती म्हणाली, आई, माझे बाबा मरतील. ते तुमचे पण नातेवाईक आहेत. राघवला चांगला पगार आहे. त्यांच्याजवळ सेविंग्स आहेत. प्लीज आई, मला ते पैसे उसने समजून द्या. कविता मध्येच आरतीला थांबवत म्हणाली, आरती, तुझी हिंमत कशी झाली माझ्या पार्लरच्या पैशांवर नजर ठेवायची? राघवचा पैसा या घराचा पैसा आहे. तुझ्या माहेरचं ATM कार्ड नाही. आरतीने खूप आशेने राघवकडे बघितलं आणि म्हणाली, राघव, तुम्ही काहीतरी बोला ना. ते माझे बाबा आहेत. त्यांच्याशिवाय माझं या जगात दुसरं कोणी नाही. आरतीचे बोलणे ऐकून राघवने नजर खाली घातली आणि म्हणाला, आरती, आई बरोबर बोलत आहे. माझ्याजवळ पैसे नाहीत. कविताताईच्या पार्लरचे ॲडव्हान्स उद्या द्यायचं आहे. तू तुझ्या काकाला किंवा आत्याला माग ना. नवऱ्याचं बोलणं ऐकून आरतीला असं वाटलं कोणीतरी तिचा गळा आवळला आहे. ज्या नवऱ्यासाठी तिने तिची नोकरी सोडली, त्याच्यावर जीवापाड प्रेम केलं, त्याच्या घरातल्या लोकांची मनापासून सेवा केली, त्याच नवऱ्याला तिच्या वडिलांच्या जीवाची किंमत त्याच्या बहिणीच्या पार्लर पुढे शून्य वाटत होती. आरतीने तिचे डोळे पुसले आणि शांतपणे तिच्या खोलीत गेली. तिने कपाट उघडलं आणि तिच्या लग्नात मिळालेले तिचे दागिने आणि सोन्याच्या बांगड्या बाहेर काढल्या. ते घेऊन जशी ती हॉलमध्ये आली तशी तिच्या सासूची नजर त्याच्यावर पडली. तिच्या हातातले दागिने बघून तिची सासू म्हणाली, आरती, तू हे काय करत आहेस? असं म्हणत त्यांनी तिचा हात पकडला आणि म्हणाल्या, घरातले दागिने विकून तू त्याचे पैसे तुझ्या बापाला देणार आहेस का? तुला जरा पण लाज वाटत नाही का? आमच्या घराची इज्जत तू सोनाराच्या दुकानात जाऊन घालवणार आहेस का? सासूचं बोलणं ऐकून आरती म्हणाली, आई, हे माझे दागिने आहेत. माझ्या बाबांनी मला माझ्या लग्नात दिले होते. असं म्हणत तिने तिचा हात सासूच्या हातातून सोडवला. आरतीचा आवाज ऐकून राघव आज पहिल्यांदा मोठ्या आवाजात तिच्यावर ओरडत म्हणाला, आरती, आवाज खाली कर. माझ्या आईशी तू अशा आवाजात बोलणार आहेस का? हे दागिने या घरची अमानत आहेत. तू हे घेऊन कुठे जाऊ शकत नाही.
नवऱ्याचं बोलणं ऐकून आरती म्हणाली, मग काय मी माझ्या बाबांना असंच मरताना बघू का राघव? असं म्हणत ती रडायला लागली. आरती म्हणाली, या घरात माझी काय किंमत आहे? एक कामवाली. आज मी हे दागिने घेऊन जाणार आहे आणि मला कोणीही थांबवू शकत नाही. आरतीचं बोलणं ऐकून तिच्या सासूने नवीन नाटक सुरू केलं. तिची सासू खाली जमिनीवर बसून डोक्याला मारून घेत रडायला लागली आणि म्हणाली, अरे देवा, कसली नालायक सून माझ्या घरात आली आहे काय माहीत. आज दागिने चोरत आहे, उद्या माझं घर विकून येईल. राघव, आज एकतर ती या घरात राहील किंवा मी. राघव आईच्या प्रेमात आंधळा झाला. तो आरतीकडे बोट दाखवत ती गोष्ट बोलला, जी गोष्ट जगात रोज कुठल्या ना कुठल्या घरात बाईला बोलली जात असते. राघव म्हणाला, आरती, जर तू आज या घरातून बाहेर पाऊल टाकलेस तर या घरात परत कधी येऊ नकोस. तुझ्या बापाचे आजारपण माझी जबाबदारी, माझं कर्तव्य नाही. माझं घर, माझे आई वडील आणि माझी बहीण माझी जबाबदारी आहे. तुलाच ठरवायचं आहे तुला काय हवं आहे. राघवच्या बोलण्याने घरात शांतता पसरली. बाहेर कुठे पाऊस पडत नव्हता, नाही वादळ आलं होतं. फक्त एक साधारण रात्र होती आणि एका घरातली माणुसकी मरत चालली होती. आरतीने ते दागिने तिच्या पर्समध्ये ठेवले. ज्या नवऱ्याच्या विश्वासावर ती या घरात 7 जन्माची वचनं देऊन आली होती, त्याच्यावर जेव्हापाळ प्रेम करत होती, आज त्याच नवऱ्याने तिची साथ सोडली होती. तिने एक नजर नवऱ्यावर टाकली. तिच्या डोळ्यात ना राग होता, नाही कुठलीच तक्रार, फक्त विश्वास तुटल्याचं दुःख होतं. आरती खूप थकलेल्या आणि शांत आवाजात म्हणाली, राघव, मी माझ्या वडिलांची निवड केली आहे आणि तुम्ही तुमच्या अहंकाराची. या घ्या तुमच्या लॉकरची चावी. असं म्हणत तिने ती चावी टेबलवर ठेवली. नाही तिने तिची बॅग घेतली आणि नाही कपडे. ती अंगावरच्या साडीवर रिक्षाने दवाखान्यात पोहोचली. जाताना तिला राघवने थांबवण्याचा प्रयत्न केला नाही आणि नाही तिला आवाज दिला, कारण त्याला त्याचा पुरुष अहंकार असं करण्यापासून थांबवत होता. आरतीने तिचे दागिने विकून वडिलांचे ऑपरेशन केले आणि तिच्या वडिलांचा जीव वाचला. दवाखान्यातून डिस्चार्ज घेऊन आरती तिच्या आईवडिलांच्या सोबत तिच्या माहेरी आली. तिच्या नातेवाईकांनी तिला खूप टोमणे मारले. म्हणाले, पोरीनं स्वतःचं घर स्वतःच्या हातानं उजाडलं. थोडं ॲडजस्ट केलं असतं तर काय झालं असतं. पण आरतीने तिचे कान बंद करून घेतले होते. तिने लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. राघवने पण तिला फोन केला नाही आणि नाही तिच्या वडिलांची विचारपूस केली. आरतीने एका प्रायव्हेट बँकेत असिस्टंट मॅनेजरच्या पदाच्या नोकरीसाठी अर्ज केला. तिच्या डिग्रीमुळे आणि तिच्या जुन्या अनुभवांमुळे तिला ती नोकरी मिळाली. तिला पगार जास्त नव्हता, 50,000 होता, पण तो पैसा तिचा स्वतःचा होता. त्यात कुणाचा टोमणा नव्हता आणि नाही कुणाचा त्यावर अधिकार होता. ती सकाळी बसने कामावर जायची आणि संध्याकाळी घरी आल्यावर आईची मदत करत असायची. पण आता तिच्या आयुष्यात शांती होती. असं करता करता 3 वर्ष निघून गेली. इकडे राघवच्या घरात सुनेला बाहेर काढून मुलाचं आणि मुलीचं राज्य चालू होतं. या 3 वर्षात कविताचं पार्लर पूर्णपणे फ्लॉप झालं होतं, कारण ती कामचोर होती. तिला कष्ट करायची सवय नव्हती. तिने पार्लर उघडलं, पण ते वाढवण्यासाठी, चालवण्यासाठी तिने मेहनत घेतली नाही आणि त्याचं सगळं कर्ज राघवच्या डोक्यावर आलं. बँकेचे हप्ते भरता भरता त्याच्या नाकीनऊ आलं होतं. कविता दिवसभर फोन आणि टीव्ही बघण्याशिवाय दुसरं काहीच काम करत नव्हती. घरातलं सगळं काम तिची आई करत होती. ती फक्त आरामात बसून आयतं बनवलेलं जेवत होती. एक दिवस शोभाताई बाथरूममध्ये पाय घसरून पडल्या आणि त्यांचं माकड हाड मोडलं. त्यांनी अंथरूण पकडलं. आता घरात कोणी आरती नव्हती, जी त्यांना गरम गरम कडक चहा बनवून दिला असता. कविताला तिच्या आईची सेवा करताना, त्यांची स्वच्छता करताना घाण वाटत असायची. ती तिच्या भावाला म्हणाली, राघव, माझ्याच्याने हे घाण काम होणार नाही. तू आईची सेवा करायला एखादी बाई ठेव किंवा एखादी नर्स ठेव. कविताने आईची सेवा करायला स्पष्ट नकार दिला. राघवने आईची सेवा करायला एक नर्स ठेवली आणि घरातल्या कामाला जेवण बनवायला बाई लावली. पण ती नर्स त्यांच्यावर ओरडत असायची.
त्यांना वेळेवर जेवायला देत नसायची. राघव संध्याकाळी थकून घरी यायचा आणि घरात पसारा पडलेला असायचा. सगळं घर अस्ताव्यस्त पडलेलं असायचं. घरात खरकट्या भांड्यांचा ढीग लागलेला असायचा. त्याची बहीण कविता तिच्या खोलीत आरामात झोपलेली असायची आणि त्याच्याही अंथरुणावर वेदनेत विव्हळत असायची. अशा वेळेस राघवला त्याच्या बायकोची आरतीची रोज आठवण यायला लागली. त्याला आठवायला लागलं की न काही बोलता आरती कशी पहाटे लवकर उठून सगळ्यांसाठी चहा नाश्ता बनवत असायची, आईचे पाय दाबत असायची, तिची सेवा करत असायची. आता त्याला बायकोची खरी किंमत कळायला लागली होती. पण वेळ हातातून निघून गेली होती. एक दिवस कविता राघवला म्हणाली, राघव, माझ्या एका मित्राने मला गोव्याला जॉब ऑफर केला आहे. मी तिकडे शिफ्ट होणार आहे. बहिणीचं बोलणं ऐकून राघव घाबरत म्हणाला, पण ताई, आईची अवस्था आणि तुझ्या पार्लरसाठी घेतलेलं लोन. राघवचं बोलणं ऐकून कविता म्हणाली, पण राघव, ते लोन तर तुझ्या नावावर आहे ना. आणि आईसाठी एखादी 24 तास काम करणारी बाई ठेव. माझं पण मला स्वतंत्र आयुष्य आहे. मी या घरात अशीच सडत राहू शकत नाही. असं म्हणत ती तिची बॅग घेऊन निघून गेली. राघव त्या मोकळ्या घरात एकटा उभा होता. त्याची आई अंथरुणावर पडून रडत मुलाला तहान लागली म्हणून आवाज देत म्हणाली, अरे राघव, मला तहान लागली आहे, पाणी आणून दे. राघव पाण्याचा ग्लास घेऊन आईजवळ गेला. त्याच्या आईच्या डोळ्यातून पाणी येत होतं. त्या रडत मुलाला म्हणाल्या, राघव, मला आरतीची खूप आठवण येत आहे. मी त्या मुलीसोबत खूप चुकीचं वागले आहे. तिच्यासोबत खूप वाईट केलं आहे. ती माझा प्रत्येक टोमणा ऐकून घ्यायची. मी तिला कितीही बोलले तरी कधी उलट बोलत नव्हती. माझी सेवा करायची. पण आज माझी स्वतःची पोटची मुलगी मला या अवस्थेत सोडून गेली आणि मी एका मुलीसारख्या सुनेला घरातून हाकलून दिलं. आईचं बोलणं ऐकून राघव खाली बसून रडायला लागला. त्याला त्याने आरतीला बोललेला एक एक शब्द आठवत होता. तो तिला म्हणाला होता, तुझ्या बापाचे आजारपण माझी जबाबदारी नाही, तुझा तू बघून घे. आणि आज तो त्याच्या आईचं आजारपण आणि घराच्या ओझ्याखाली दबून राहिला होता. एक दिवस राघव त्याच्या आईचे रुटीन चेकअप करण्यासाठी तिला दवाखान्यात घेऊन गेला. राघवची अवस्था खूप वाईट झाली होती. तो खूप कमजोर झाला होता. डोळ्याखाली काळे डाग पडले होते. इस्त्री न केलेला शर्ट घातला होता. चेहरा पूर्ण थकलेला होता. खूप उदास दिसत होता. तो औषधं घेण्यासाठी लाईनमध्ये उभा होता. पण त्याच्या कार्डमध्ये पैसे शिल्लक नव्हते. पार्लरचा हप्ता कापून गेल्यामुळे त्याच्या खात्यात पैसे उरले नव्हते. तेवढ्यात मागून एक शांत आणि ओळखीचा आवाज ऐकू आला. ती म्हणाली, दादा, यांचं बिल माझ्या कार्डमधून पे करा. राघवने लगेच मागे वळून बघितलं तर तिथे आरती उभी होती. तिने एक साधी पण छान कॉटनची साडी नेसली होती. छान दिसत होती. आता तिच्या चेहऱ्यावर थकवा नाही तर एक वेगळा आत्मविश्वास आणि शांती दिसत होती, जो राघवने पहिला कधी बघितला नव्हता. आरतीला बघून राघवचे काळी जोरजोरात धडधडायला लागलं. तो म्हणाला, आरती, तू? आरती हसली आणि म्हणाली, हो, असं म्हणून मान हलवली. त्याने काउंटरवरून बिल घेतलं आणि त्याच्याकडे दिलं. राघव म्हणाला, हे तू का दिलेस? मी पैसे दिले असते. असं म्हणत त्याने शर्मेने मान खाली घातली. आरती म्हणाली, असू द्या राघव, काही अडचण नाही. ती आईंची औषधं आहेत. त्या पण कधीतरी माझ्या. असं म्हणत ती थांबली आणि परत म्हणाली, चला जाऊ द्या, सोडून द्या. तुम्ही कसे आहात? आरतीच्या आवाजात राग नव्हता. एखाद्या अनोळखी माणसाची जशी विचारपूस करतात अगदी तशी करत होती. आरतीचं बोलणं ऐकून राघव रडत म्हणाला, मी अजिबात ठीक नाही. आरती, आपलं घर बर्बाद झालं. कविताताई घर सोडून गेली. आईनं अंथरूण पकडलं. आरती, मला तुझी खूप आठवण येते. मी खूप मोठी चूक केली आहे. त्यावेळी मी ते अजिबात करायला नको होतं. तुझ्याशी तसं वागायला नको होतं. मी माझ्या बहिणीच्या आणि आईच्या प्रेमात आंधळा झालो होतो. आरती, प्लीज यार,
तू घरी परत येऊ शकतेस? आई पण तुझी खूप आठवण काढते. मला परत सगळं पहिल्यासारखं ठीक करायचं आहे. असं बोलताना राघवच्या डोळ्यात एक आशा होती. त्याला असं वाटलं की आरतीचं मन पागळेल. आरतीने राघवच्या डोळ्यात बघितलं. त्याच्या डोळ्यात नाही तिरस्कार होता आणि नाही प्रेम, फक्त सत्याचा असा आरसा होता ज्याने राघवच्या आत्म्याला उघडं केलं होतं. आरती खूप हळू पण कठोर आवाजात म्हणाली, राघव, बाई कुठली वस्तू नाही जिला जेव्हा मनात येईल तेव्हा घरातून बाहेर फेकून दिलं जाईल आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा घरात परत आणता येईल. तिचं बोलणं ऐकून राघवचे मन कापले. राघव, तुम्ही मला यासाठी घरी बोलवत नाहीत की तुमचं माझ्यावर प्रेम आहे. आरती कटू सत्य बोलत म्हणाली, तुम्ही मला यासाठी बोलवत आहात कारण तुमच्या घरातली फुकटची कामवाली निघून गेली. कारण आता तुम्हाला तुमच्या आईची घाण साफ करायला लागत आहे. तुम्हाला घरातली कामं करायला लागत आहेत. तुम्हाला एका बायकोची नाही तर केअरटेकरची गरज आहे. तिचं बोलणं ऐकून राघव सारवासारव करत म्हणाला, नाही आरती, असं काहीच नाही. आरती त्याचं बोलणं थांबवत म्हणाली, राघव, माझे वडील वाचले आहेत. यासाठी नाही की माझ्याजवळ खूप पैसे होते, तर उलट यासाठी की माझ्या बापावर परके असण्याचा टॅग लावू दिला नाही. मी माझ्या आयुष्यात खूप खुश आहे. माझ्या थोड्याशा पगारात सुखी आहे. बसने रोज धक्के खात येत जात असते. थकून घरी परत येते. पण जेव्हा रात्री मी झोपते ना राघव, त्यावेळी मला या गोष्टीची भीती वाटत नसते की मला कोणी टोमणे मारेल किंवा माझ्या मनात विष आहे. असं म्हणत तिने खांद्यावरची पर्स ठीक केली आणि परत म्हणाली, राघव, त्या दिवशी रात्री तुम्ही बोलला होता ना, आज तुला निवडावं लागेल. त्यावेळी मी माझ्या आत्मसन्मानाची निवड करून त्या घरातून बाहेर पडले होते. असं म्हणत ती तिथून निघून गेली आणि राघव तिला जाताना त्याच दवाखान्याच्या लाईनमध्ये तिच्याकडे बघत उभा राहिला. त्याच्या हातात औषधांचं बिल होतं. आज त्याला जाणीव झाली होती की त्याने कुठली साधारण बायको गमावली नव्हती, तर त्याच्या घराचा मजबूत पाया त्याने स्वतःच्या हाताने बर्बाद केला होता. आता त्याला त्या उजाडलेल्या, बर्बाद झालेल्या भकास घरात परत जायचं होतं, जिथे ना कोणी गरम चहा नाश्ता देणार होतं आणि नाही कोणी थकून घरी आल्यावर हसून दार उघडून स्वागत करणार होतं. त्याच्या आईची आणि बहिणीची लालच आणि त्याचा पुरुष अहंकाराने त्याला आयुष्यभराची शिक्षा दिली होती. निसर्गाने कुठला चमत्कार केला नव्हता, तर फक्त वेळ फिरली होती आणि ती वेळ राघवच्या अहंकाराला चिरडून खूप पुढे निघून गेली होती. त्याची बायको, जीवनसाथी त्याला कायमची सोडून पुढे निघून गेली होती. राघवला त्याच्या चुकीची जाणीव झाली होती, पण पश्चाताप करण्यासाठीची वेळ हातातून कायमची निघून गेली होती.